नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। खरं तर पुण्यामध्ये अगदी भक्तिमय वातावरण आहे। आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्हीच्या पालख्या पुण्यामध्ये विसावलेल्या आहेत आणि त्यानिमित्तानं पुण्यामध्ये सगळं भक्तिमय वातावरण आहे। या वारीच्या निमित्तानं अनेक समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जातात। तर आता माझ्यासोबत आहेत प्रशांत अवचट सर, जे मागच्या 15 वर्षांपासून प्लास्टिक आणि थर्माकोल मुक्त वारी हे अभियान राबवत आहे। चला त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हे अभियान नक्की काय आहे। रामकृष्ण हरी। माझे वडील किंवा माझं सगळं घराणं जे आहे ते वारकरी संप्रदायातलं। माझ्या वडिलांनी वयाच्या 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि जाताना ते सांगून गेले की बाकी काही असू देत पण तू वारी कधी सोडू नकोस। आणि त्यानंतर मी वारीत यायला लागलो आणि याच्यात काही गोष्टी माझ्या ज्या लक्षात आल्या की वारी ही 30-40 वर्षापूर्वी पण होती आणि 30-40 वर्षानंतरही असणार आहे। पण 30-40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही प्लास्टिकची पिशवी नव्हती, एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही सिल्वर कोटिंगची पत्रावळ नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती की ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नव्हतं, ज्याच्यामुळे निसर्गाला कोणत्याही प्रकारचा अपाय होत नव्हता। पण आज ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावामध्ये टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा होतो आणि मग स्वाभाविकपणे मग या कचऱ्याचं होतं काय? कारण हा कचरा निसर्ग चक्रात विघटन पावत नाही, तो वर्षानुवर्ष तसाच राहतो। त्यामुळे हा कचरा एकतर जाळला जातो किंवा एकतर तो लोकांच्या शेतामध्ये विखुरला जातो, त्याने शेती नापीक बनते, तो पाणवठ्यामध्ये जातो, त्याने पाणी प्रदूषित होतं। मग या सगळ्या विषयामध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि मग याचा धागा जो आहे तो संत विचार आहे की संतांनी काय सांगितलंय की चराचराचं रक्षण झालं पाहिजे। म्हणजे इथं असणाऱ्या किडा मुंगी पासून माणसापर्यंत सगळे जगले पाहिजेत आणि हे सगळे जगावेत म्हणून परमेश्वरानं माणसाला बुद्धी दिली आहे। सारासार विवेक बुद्धी याचा ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आढळतो की काय करू नये, काय केलं पाहिजे, अशा ज्या गोष्टी आहेत त्याचा बुद्धीच्या आधारावर माणसाने उपयोग करावा। आणि मग या सगळ्या याच्यात जो आम्ही अभ्यास केला की शेकडो जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत। कशामुळे? तर थर्माकोल आणि प्लास्टिकच्या या ज्या प्लेट्स आहेत याच्यावर जेवण केल्यानंतर ते अर्धवट अन्न त्याच्यात तसंच राहतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी येऊन आसपासच्या गावांमधली ती जनावरं जी आहेत ती खातात आणि त्याच्यामुळे त्यांना आजार होतात आणि ती जनावरं मृत्युमुखी पडतात। त्यामुळं हे सगळं थांबावं म्हणून आम्ही याला पर्याय की जे माऊलींच्या काळात वापरलं जायचं, तुकोबारायांच्या काळात वापरलं जायचं, ते म्हणजे पळसाच्या पानाची पत्रावळ। त्यामुळे या वारी मार्गावर पळसाच्या पानाची पत्रावळ वापरली जावी त्याच्यासाठी हे अभियान काम करत आहे। सर, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही हे अभियान राबवताय, तर हे नक्की कशा प्रकारे काम होतं? म्हणजे जेव्हा वारी येते तर कशा पद्धतीनं हे सगळं काम चालतं? याचं काम जे आहे ते 3 टप्प्यांमध्ये चालतं। एक पहिल्या टप्प्यामध्ये वारीच्या आधी मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं जातं। शाळा, कॉलेजेस, त्यानंतर त्या ठिकाणच्या ग्रामसभा, जे अन्नदान करणारे आहेत ते अन्नदाते, त्या गावामध्ये असणारी गणेश मंडळं, या सगळ्यांचं प्रबोधन केलं जातं की प्लास्टिक आणि थर्माकोलमुळे निसर्गाची किती हानी होतीये हे त्यांना सांगितलं जातं। आणि मग त्याला पर्याय काय? तर तुम्ही पळसाच्या पानाची पत्रावळ वापरा। याला स्टीलचं ताट सुद्धा पर्याय नाही, कारण आपला वारी मार्ग हा दुष्काळग्रस्त आहे। एक ताटवाटी धुवायची म्हटलं तर 2 लिटर पाणी लागतं। त्यामुळे सकाळी 5 लाख आणि संध्याकाळी 5 लाख एवढी लोक जर जेवत असतील तर एवढं पिण्याचं पाणी आम्ही वाया घालवत असतो। कारण
या वारीला सर्व पाणी पुरवठा हा शासनाच्या वतीने टँकरद्वारे होतो, त्यामुळं स्टीलची ताटंही वापरू नयेत. तर मग फक्त आणि फक्त पळसाच्या पानाची पत्रावळ वापरावी. पहिल्या टप्प्यामध्ये प्रबोधन होतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष वारीमध्ये आमचे कार्यकर्ते काम करतात. म्हणजे वारीमध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी या सगळ्यांना त्या राहुट्यांमध्ये जाऊन हा सगळा विषय समजून सांगितला जातो. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये वारी पुढे निघून गेल्यानंतर पत्रावळी संकलित करणे, निर्माल्य संकलित करणे आणि त्याचं कंपोस्ट खत बनवणे हे तिसऱ्या टप्प्यातलं काम असतं. असं 3 टप्प्यांमध्ये हे काम चालतं आणि याच्यामध्ये 350 ते 400 कार्यकर्ते हे दरवर्षी काम करतात. दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मागच्या 15 वर्षांपासून हे अभियान चालवलं जातं सर. तर मग तुमचा काय अनुभव आहे की याचा आउटपुट कशा प्रकारे आला आहे, काय सांगाल? गेल्या 15 वर्षापासून निसर्गवारीच्या माध्यमातून जे पत्रावळी स्वरूपामध्ये जी निसर्गवारी आम्ही करतो आहोत, त्यातून असं दिसून आलंय की या वारी मार्गामध्ये जी काही उष्टावळ निर्माण होते ती उचलण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही करतो. त्याचं कंपोस्टिंग खत होतं, ते एका ठिकाणी कलेक्ट केल्यानंतर ते खत स्वरूपामध्ये पुन्हा एकदा वारी मार्गामध्ये असलेल्या गावामध्ये ते डिस्ट्रीब्यूट आम्ही करतो, जेणेकरून पुन्हा एकदा निसर्गाने जे आपल्याला दिलंय ते पुन्हा एकदा निसर्गाकडे देण्याची जी एक मोठी अशी व्यापक मोहीम आम्ही राबवतो आहोत गेल्या 15 वर्षानंतर. जसं प्रशांतजींनी म्हटलं की बरीच आपली जी गोधन आहे हे या वारी मार्गामध्ये प्लास्टिकच्या थर्माकोल वापरल्यामुळे हे गोधनाला त्रास होतो. ते प्लास्टिक खातात आणि त्यामुळे त्यांना त्रास होतो. तर तो त्रास मोठ्या अंशी कमी झालेला आहे. आम्ही जो काही सर्वे या माध्यमातून गेल्या 15 वर्षामध्ये केलेला आहे त्यातून असं निदर्शनास आलंय की या पत्रावळी वापरल्यामुळे आणि पुन्हा एकदा त्या उष्टावळी जशा आहेत तशा उचलल्यामुळे हे जे काही गोधन आहे ते प्लास्टिक न खाता त्याच्यामुळे त्यांना होणारा त्रास वाचलेला आहे. जसं पाण्याचा एक मोठा प्रश्न या सगळ्या वारी मार्गामध्ये आहे. साधारणतः 5 लाख एका वेळेला, असं 2 वेळची जरी जेवणावळ झाली तरी सुद्धा 10 लाख जेवणाची एवढ्या व्यापक प्रमाणात जेवणं वाढली जातात. आणि ती जर ताटं आपण वापरली तर त्याला लागणारं पाणी हे एक मोठं चॅलेंज प्रशासनाकडे जसं आहे तसं आजूबाजूच्या गावामध्ये आहे. त्यामुळे एक मोठा त्यामध्ये इम्पॅक्ट निसर्गवारीच्या माध्यमातून आम्ही करू शकलो आणि याही पुढे अखंडपणे निसर्गवारीच्या माध्यमातून हे काम असंच अविरत राहावं अशीच आम्ही माऊलींचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. खरं तर पर्यावरणाचं रक्षण करणं, पर्यावरण वाचवणं ही आत्ताची गरज आहे आणि त्यासाठी निसर्ग संपन्न वारी राबवली जाते आणि त्याच्या अभियानाबद्दल आपण जाणून घेतलं. सध्या इथंच थांबतोय. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 92 23 00 20 70 किंवा 92 23 00 20 71.